जय शिवराय। 90च्या दशकामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला दिवाळखोरीतून बाहेर काढणारे 1991 साली चंद्रशेखर यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या निवडणुकीच्या वेळी राजीव गांधी यांची हत्या झाली होती। त्यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये पी.व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान झाले होते आणि अर्थमंत्रीपद हे मनमोहन सिंग यांच्याकडे आलं। त्यावेळी भारताची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती। भारताच्या तिजोरीमध्ये जेमतेम 15 दिवस पुरेल एवढीच गंगाजळी शिल्लक होती। या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्याच्या नंतर मनमोहन सिंग यांनी अतिशय कणखर पद्धतीने निर्णय घेतले आणि त्यानंतर 1991 साली मनमोहन सिंग यांनी जो अर्थसंकल्प मांडला होता त्यामध्ये भारताने आपले जे दरवाजे होते ते परकीय गुंतवणूकदारांसाठी उघडे केले। भारतीय अर्थव्यवस्थेला नवीन उभारी देण्याचा तो एक प्रयत्न होता आणि हे पाऊल अतिशय सकारात्मक आणि यशस्वी झालंय। आज भारत देश हा जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ पाहतोय। याची बीज कुठेतरी मनमोहन सिंग यांनी त्यावेळेला घेतलेल्या त्या प्रयत्नाला जातं। भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्याची ओळख नवीन पिढीपर्यंत पुन्हा एकदा रीतीने पोहोचवणं ही त्या महान नेत्याला त्याच्या त्या कामासाठी वाहिलेली अनोखी श्रद्धांजली आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हा भाग त्यांच्या कार्याला समर्पित करत आहोत। 90च्या दशकातली परिस्थिती, त्यावेळी घेतलेले ते योग्य निर्णय, या सगळ्या गोष्टींची माहिती करून देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये राजकीय अभ्यासक ॲडव्होकेट सौरभ गणपतीजी आलेले आहेत। सौरभजी नमस्ते। राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक अर्थतज्ञ या देशाच्या सर्वोच्च पदावरती म्हणजे भारताच्या पंतप्रधान पदावरती ज्यावेळेला पोहोचतो आणि त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था काहीतरी गटंगळ्या खाल्ल्यासारखी होती असं आम्ही ऐकत होतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर मनमोहन सिंग यांची त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचे त्यांनी घेतलेले निर्णय या संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला जरा माहिती द्या। नक्कीच। म्हणजे राजकारणाच्या पलीकडे हे जे तुम्ही म्हणालात हे फार महत्त्वाचं होतं। ह्याचं कारण असं आहे की आज आपण त्यांचे ते अंत्यसंस्कार बघितले, आपण नीट बघितलं तर राजकारणाच्या पलीकडे खरंच व्यक्ती आल्या होत्या। म्हणजे नरेंद्र मोदीजी होते, अमित शहाजी होते, त्याच्यानंतर भूतानचे राजे आलेले होते, राष्ट्रपती होते। व्यवस्थित आपण नीट बघू तर प्रोटोकॉल पाळला गेला होता। म्हणजे गेलेली व्यक्ती ही जरी विरोधी विचारांची, विरोधी पक्षांची असली तरी सुद्धा ती या देशाची पंतप्रधान होती 10 वर्षासाठी। व्यवस्थित सरकार इतमामात त्याला व्यवस्थित एक निरोप दिला गेला। एक लक्षात घेऊया, त्यावेळेची जी आपली एक बंदिस्त अर्थव्यवस्था होती, आपण त्याला काय म्हणू, सोशलिस्ट समाजवादी अर्थव्यवस्था, त्याची ती सगळी फळं होती आपल्याला। त्याच वेळेला बोकाळलेलं लायसन्स राज, म्हणजे मी तुम्हाला एकच उदाहरण देतो की मशीन्सना इम्पोर्ट ड्युटी लागायची आणि ज्या वेळेला मशीन्सना इम्पोर्ट ड्युटी दिली जाऊ नये असा जेव्हा निर्णय घेतला गेला, मग आपण धरून समजू राजीव गांधींच्या काळात पहिल्यांदा ह्याचा निर्णय व्हायला लागले की मशीन्सना इम्पोर्ट ड्युटी, त्यावेळेला मशीन्स कशाला म्हणायचं ह्याच्यावरती सुद्धा लोकांचे गोंधळ होते। म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता कम्प्युटर एखादा आहे, त्याला मशीन का म्हणत आहे, ह्याच्यातनं कसलाही आवाज येत नाही, हा बोलत नाही, हा चालत पण नाही, इतकी ढोबळ आणि एक प्राथमिक समजूत आपल्या अधिकाऱ्यांची होती। त्यामुळे मशीन्स कशाला म्हणायचं यालाही अजून काही आपल्या लोकांमध्ये एकमत नव्हतं। मग त्यावेळेला मोठ्या प्रमाणात लागणारी इम्पोर्ट ड्युटी, लायसन्स राज, अतिशय मर्यादित प्रमाणात लोकांना व्यवसाय करायला सुविधा, जुनाट मागासले कायदे, ह्या सगळ्याचा एकंदर परिणाम जो झाला होता तो आपल्या अर्थव्यवस्थेच्या गटांगळ्या खाण्यात झाला होता। आणि आपण एक बघू तर फक्त आपली अर्थव्यवस्था नाही तर रशियन अर्थव्यवस्था जी होती, जी आपल्या जवळपास जाणारी होती, तिने पण व्यवस्थित गटांगळ्या खाल्ल्या, इतक्या की पुढे रशियाला सगळं ते युद्ध जे होतं आणि शीतयुद्ध, अफगाणिस्तानचं युद्ध अजिबात काही रशियाला परवडलं नाही आणि त्यातून रशियाचे 15 तुकडे झाले होते। त्यावेळेला 1992 साली राव मनमोहन मॉडेल म्हणून 8वी पंचवार्षिक योजना आली आणि त्यावेळेचं महत्त्वाचं म्हणजे ते बजेट पण। तर हे क्रांतिकारी बजेट आणि राव मनमोहन मॉडेल, म्हणजे राव पी.व्ही. नरसिंह राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री, ह्यांनी मिळून जी या देशाची चक्र एक प्रकारे फिरवली, ती चक्र पुढे खूप मोठ्या प्रमाणात फिरली। एक म्हणजे जेव्हा टी.व्ही. घरी आला 1994-95 साली, त्या टी.व्हीची किंमत होती 22,350 रुपये। 22 इंचाचा टी.व्ही 22,350। सोन्याचा रेट जो होता तो 3,000 रुपये तोळा होता, तेव्हा 22,350 टी.व्हीची किंमत होती। आज सोन्याचा रेट 80,000 आहे आणि टी.व्ही ही 22 इंचाचा 22,000 मध्ये मिळू शकतोय। किंवा 98 साली जेव्हा पहिल्यांदा कम्प्युटर आला
46,500 रुपये कम्प्युटरची किंमत होती. सोन्याचा रेट पुन्हा 3,500 रुपये, म्हणजे 14 तोळे सोन्याची किंमत एका कम्प्युटरला. आज 14 तोळे किंमत सोनं 12,80,000 जातं, हे लक्षात घेऊया. पण आजही डेस्कटॉप जो आहे कम्प्युटरचा तो 45,000 पर्यंत मिळतो, किंवा लॅपटॉपही चांगल्या कॅटेगरीतला तर तिथपर्यंत मिळतो, हे लक्षात घेऊया. मग तेव्हाच आणि आत्ताच्या किमती ह्या सेम कशा आहेत? तर तेव्हा या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट नव्हती आणि काही बनतही नव्हतं, सगळं बाहेरनं यायचं. आज बनतंय, बाहेरूनही काही प्रमाणात येत आहे, इम्पोर्ट ड्युटी त्याच्यावरची कमी आहे, पण सगळ्यात प्रमाणामध्ये बनतंय. वेगवेगळे ब्रँड्स इकडे येत आहेत FDI घेऊन आणि आपली गुंतवणूक इकडे करत आहेत, आणि त्यातून पुढे मग आपल्या हातात जी उपकरणं येत आहेत, ज्या गोष्टी येत आहेत, कुठेतरी आज ही सुबत्ता जी आपण बघतोय एका कॅटेगरीमध्ये टेक्नॉलॉजिकली, त्याच्या मागे 91 ते 96 राव सरकार जे होतं आणि त्यांनी आणि मनमोहन सिंगांनी राबवली धोरणं होती, ह्याचा खूप मोठा हात आहे. नॉर्मली आपण बघतो की सरकार बदलल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणतात तिजोरी रिकामी करून दिली. मात्र हे पहिलं सरकार होतं ज्यांनी मागच्या सरकारविषयी तसं आर्थिक धोरणावरती नाही, अर्थात राजकीय हेवे द्यावे असतात, पण आर्थिक धोरणावरती तशी टीका त्यावेळेला झाली नव्हती. आपण एक बघू ना, तर दुसऱ्या महायुद्धानंतर इतर देशांपेक्षा आपली परिस्थिती गेल्या 70-75 वर्षात बरीच बरी आहे. त्याला आपल्याला जी नेतृत्व मिळाली ती नेतृत्व कारणीभूत आहेत. त्यात अजूनही बघता येईल की 91 साली राव सरकार आणि पुढे नंतर एक काही काळासाठी देवेगौडा सरकार आलं होतं, नंतर वाजपेयी सरकार 6.5 वर्ष, नंतर पुढे मनमोहन सिंग सरकार आणि आता गेली 10 वर्ष नरेंद्र मोदी सरकार. एक कंटिन्युटी विथ चेंज नावाचा प्रकार आहे, हे लक्षात घेऊया. म्हणजे 91 साली एखादं सरकार ज्या वेळेला एखादी गोष्ट करतं आणि आणतं, त्यानंतर पुढचं सरकार खूप कमी वेळा असं होतं की 180 कोणामध्ये ती गोष्ट फिरवतं, खूप कमी वेळात असं होतं. त्यामुळे पुढचं सरकार ती गोष्ट कंटिन्यूच करतं, हे लक्षात घेऊया आपण. अगदी पुढचं सरकार जर का विरोधी पक्षाचं सरकार जरी आलं आणि तो विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये होता, त्यांच्या धोरणांना विरोध केला असंही जरी झालं तरी सुद्धा जेव्हा तो विरोधी पक्ष सत्तेत येतो, मग आपण GST म्हणू किंवा बांगलादेशाबरोबर जमिनीचा अग्रीमेंट म्हणू, आपण जेव्हा हे करू त्यावेळेला कुठेतरी तो विरोधी पक्ष सत्तेमध्ये आला म्हणून तो आपलं धोरण पूर्णपणे संपवत नाही, तो अगोदर सरकारचे एक प्रकारे रिखेचतो. हे अमेरिकेमध्ये पण होतं आणि भारतामध्ये पण होतं. त्यामुळे त्यांनी ज्या वेळेला त्या परंपरा आपल्याला राखून दिल्या आणि ज्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ओपननेस आणला, आपली इकॉनॉमी एक प्रकारे त्यांनी खुली केली, त्या सगळ्या गोष्टींचा पुढच्या आपल्या भविष्यावरती मोठा फायदा आला असं म्हणता येऊ शकतो. पण आता हे अर्थतज्ञ होते आणि त्यांनी इकॉनॉमीच्या दृष्टीने डिसिजन घेतले, हे तर आपण मान्य केलं पाहिजे. पण त्या पलीकडे जाऊन मनरेगासारखी स्कीम आहे किंवा माहितीचा अधिकार किंवा आधार कार्ड अशी एक आयडेंटिटी जी भारताची स्वतंत्र असावी, किंवा त्या पलीकडे जाऊन GSTचाही विचार त्यांनी आणला होता. अर्थात त्या वेळेला राजकीय विरोध वगैरे त्यांना झाला होता. तर ह्या पॉलिसीच्या मागचं त्यांचं धोरण काय असेल असं तुम्हाला वाटतं, किंवा त्या पॉलिसी नेमक्या त्यावेळेला काय होते आणि आता त्यांचा काय इम्पॉर्टन्स असेल? मनरेगाच्या मागचा विचार केलात ना तुम्ही, तर मनरेगाची सुरुवात जी आहे ती महाराष्ट्रातल्या रोजगार हमी योजनेकडून आहे. त्याच्याही अगोदर जागतिक पातळीवर रुझवेल्ट यांनी ती योजना अमेरिकेमध्ये राबवली होती वेगळ्या नावाने. तशी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम EGS किंवा रोहयो आपण म्हणतो, रोजगार हमी योजना, ती महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक सरकारने त्यावेळेला सुरू केली होती दुष्काळामध्ये. त्याच्या मागची कथा ही होती की लोकांची क्रयशक्ती कमी होत असते, अशा वेळेला सरकारने मोठ्या प्रमाणात कामं करायची, त्या कामाला लोकांना एक प्रकारे पॉझिटिव्हली जुंपायचं आणि त्या कामाचे त्यांना पैसे द्यायचे, हे सरकार करत असतं. आणि त्यातून लोकांची क्रयशक्ती वाढते, खर्चादारांच्याकडे पैसे वाढतात, त्यांनी विकत घेतल्या गोष्टी की टॅक्सेस पण वाढतात, एक चलनवलन अर्थव्यवस्थेचं वाढायला लागतं. आणि मुख्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं असं असतं की डिमांड इज बेसिकली ॲबिलिटी टू पे प्लस विलिंगनेस टू पे. लोकांकडे पैसा आला की मग एक प्रकारे विलिंगनेस पण खर्च करणारी तयार व्हायला लागतो, त्यातून पुढे कुठेतरी चलनवलन अर्थव्यवस्थेचं व्हायला लागतं. तो ती मनरेगाच्या मागची कल्पना ती होती. म्हणजे रोजगार हमी योजनेमागे रोजगार हाच एक कार्यक्रम होता, पण मनरेगाच्या मागची ती पण एक कथा होती. त्याच्यामुळे असं झालं होतं की मनरेगामुळे लोकांच्या हातात पैसा येऊन त्यांची क्रयशक्ती वाढली आहे, खर्च करण्याची क्षमता वाढली आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं सरकार जेव्हा आलं तेव्हा ते सरकार पूर्णपणे विरोधी विचारांचं होतं, उजवं सरकार होतं. पण म्हणून त्या सरकारने मनरेगा बंद नाही केली, त्या सरकारने मनरेगा चालू तर ठेवलीच, प्लस गेल्या 10 वर्षामध्ये मनरेगाला मिळणारे पैसे हे कित्येक पटीने वाढवले. मग एक प्रकारे तुम्ही डॉक्टर सिंग यांनी आणली ती योजना होती, तिलाच कुठेतरी तुम्ही एक पाठी बदलाचं होतं. राहिला प्रश्न माहितीच्या अधिकाराचा. तर एक लक्षात घेऊया, माहितीचा अधिकार पण पहिला महाराष्ट्रामध्ये आला होता. पण सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की माहितीच्या अधिकारामध्ये सरकारी शेरा जो आहे तो एकदा दिसला नाही किंवा त्या फायलीचं काय झालं पुढे कळलं नाही
की पुढे मग कोणत्याच प्रकारची कसलीच माहिती मिळायची नाही आणि त्यातून पुढे मग माहितीचा अधिकाराचा नसेल तर मग पुढे सरकारी काम आणि 6 महिने थांब किंवा सरकारी काम आणि वर्षानुवर्ष थांब हा एक प्रकारचा एक पॅटर्न तयार झाला होता. त्याला कुठेतरी माहितीच्या अधिकाराने चाप बसला. अजून एक त्यांचं मोठं होतं म्हणजे राईट टू एज्युकेशन त्यांच्या वेळेला आला. म्हणजे राईट टू एज्युकेशन आपण नीट बघितलं तर मूळची जी घटनादुरुस्ती आहे 86th अमेंडमेंट ती 2002ची आहे, वाजपेयी सरकारच्या काळची. पण राईट टू एज्युकेशन हा मनमोहन सिंगांच्या काळात RTE 2009 म्हणून आला होता. त्यातून त्यांनी असं म्हटलं होतं, त्यांनी असं झालं होतं की जवळात जवळ शाळा आणि अधिकाधिक मुलं शाळेत जातील, त्यामुळे शाळेचे पट मोठ्या प्रमाणात वाढली, मुलं अधिक प्रमाणात जायला लागली शाळेमध्ये. आणि अगदी राईट टू एज्युकेशनच्या अंडर आपण बघितलं तर मुलांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये जेवायला पण शाळेमध्ये मिळायला लागलं. म्हणजे किमान जेवणासाठी तरी मुलं येतील आणि शिकतील, 100पैकी 10 तरी शिकतील जेवायला जर का आली तर. इतका त्याच्यामागे बेसिक विचार होता. हा सगळा एकंदर प्रकार खर्चिक होता, मान्य आहे, पण त्यातून पुढे एक मोठा समाज आजपासून पुढे 10-15 वर्षांनी तयार होणार असेल तर कुठेतरी या योजनांना ह्या गोष्टीचं क्रेडिट द्यायला हवं, हे मात्र खरं. आणि ब्रिक्स ह्या 2 गोष्टींच्या बद्दल आम्हाला जरा माहिती सांगू शकाल? म्हणजे अणुकरार हा संपूर्णपणे अमेरिकेच्या बरोबरचा एक नॅशनल अलायन्स आहे आणि ब्रिक्स कुठेतरी अमेरिकेच्या इंटरेस्टच्या विरोधात आहे. आणि दोन्ही ठिकाणी मनमोहन सिंगांचं नाव आहे. हा एक विरोधाभास आहे, पण त्याच्यामध्ये सिरियसनेस खूप जास्त मोठा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अणुकराराच्या वेळेला एक लक्षात घेऊया की अणुकराराने काय काय गोष्टी साध्य झाल्या आहेत. फक्त अणुऊर्जा आणि अणुऊर्जेत एक स्वायत्तता, संपन्नता, आत्मनिर्भरता एवढं फक्त त्याचं महत्त्व नाही आहे. म्हणजे ते का, कारण आपला थोरियम बेस्ड आपला कार्यक्रम होता, त्याला युरेनियम सप्लाय अणुकराराने दिल्यामुळे तो युरेनियम बेस्ड झाला आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे अणुऊर्जा उपलब्ध झाली. तोपर्यंत अणुऊर्जेचं आपल्याकडे प्रमाण अतिशय कमी होतं. ते आजही कमी आहे, पण आज कमी जरी असलं तरी पूर्वीपेक्षा कित्येक पटीने वाढून कमी आहे. म्हणजे आपल्या इतर क्षेत्रातली ऊर्जा पण आपली प्रचंड वाढली आहे. पण त्या सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की पहिल्यांदा अमेरिकेने आपल्याला एक मोठा दर्जा दिला होता. म्हणजे आपली आर्थिक क्षमता अमेरिकेने मान्य केली, आपली पुढची कपॅसिटी, आपली पुढचे पोटेन्शियल जे आहे एक प्रकारचं ते अमेरिकेने मान्य केलं. त्याचबरोबर एक लक्षात घेऊया की पहिल्यांदा जॉर्ज बुश यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की असा करार आम्ही पाकिस्तानला ऑफर करू शकत नाही, कारण दोन्ही देशांचा इतिहास हा पूर्णपणे वेगळा आहे. मग तोपर्यंत आपली कटकटी होती की भारत आणि पाकिस्तानला एका तागडीत तोललं जातं. कुठेतरी त्यांनी हे म्हटलं की भारताला आणि पाकिस्तानचा आणि भारताचा इतिहास वेगळा आहे, सो भारताला एक कुठेतरी झुकतं माप मिळालं आर्थिकदृष्ट्या, पण हे त्या अणुकराराने सिद्ध झालं होतं. महत्त्वाचं असं आहे की आपण त्यावेळेला न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी, अण्वस्त्र प्रसारबंदी करार सही नव्हती केली, तरीसुद्धा एक न्यूक्लिअर पॉवर म्हणून आपल्याला कुठेतरी एक अण्वस्त्रधारी देश म्हणून एक राजरोस मान्यता मिळाली. आणि त्यावेळेला असंही झालं होतं की 1974 साली आपल्या विरुद्ध एक 44 देशांचा 46 देशांचा आपल्या विरुद्ध एक न्यूक्लिअर सप्लाय ग्रुप तयार झाला होता आणि त्यांनी असं ठरवलं होतं की भारताला युरेनियम द्यायचं नाही. तर जॉर्ज बुश यांनी सर्व देशांना प्रमुखांना फोन करून सांगितलं युरेनियम द्या, हा स्टँड आता सोडा, कारण आता दिवस बदललेत. 30 वर्ष झाली, दिवस बदलले जातात. तर कुठेतरी अणुकराराचं यश याच्यामध्ये सामावलं होतं आणि आपल्याला ही अशी उपलब्धी होतीये तर ती घालवू द्यायची नव्हती. आणि त्याचबरोबरीने असं झालं होतं की हा करार अमेरिकेबरोबर होत असल्यामुळे डाव्यांचा पापड मोडला होता. डाव्यांच्याच पाठींब्यावर सरकार होतं, त्यांना तो असा काही करार चीनबरोबर चालणार होता पण अमेरिकेबरोबर नको होता. आणि त्यावेळेला मग डाव्यांनी धमकावलं की आम्ही तुमचा पाठिंबा काढून घेऊ, आणि त्याप्रमाणे पाठिंबा काढून घेतला. पण सरकार पडलं तरी बेहत्तर, पण हा अणुकरार पुढे गेला पाहिजे अशी एक रिस्क मोठी मनमोहन सिंगांनी घेतली होती. त्याच्यानंतर पुढे मग डाव्यांनी पाठिंबा काढून घेतला. मनमोहन सिंग आणि त्यावेळेला मुलायम सिंग यादव, अमर सिंग ह्यांची साथ घेऊन ते सरकार तारलं. पण कुठेतरी असं झालं की एक मोठं पाऊल आपलं त्या कॉर्पोरेशनमध्ये पडलं. त्यानंतर आपण बघूया की या क्षेत्रात भारताने पण अनेक देशांना अणुभट्ट्या उभारून दिल्या होत्या, कारण भारताला ऑफिशियल मान्यता मिळाल्यानंतर एक अण्वस्त्रधारी देश म्हणून अणुऊर्जा वापरणारा देश आणि इतर देशांना पण, कझाकिस्तान आहे, इतर देशांबरोबर आपल्या अणुभट्ट्यांच्या बदल्यात त्यांच्याकडे युरेनियम असेही करार आपल्याकडे आपले झाले होते. त्यामुळे हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. पुढचा भाग आहे तो ब्रिक्सचा. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका म्हणजे ब्रिक्स, BRICS. आजच्या घडीला आज इतकं नाजूक आहे सगळं वातावरण की युक्रेन रशिया युद्ध चालू आहे. रशियाकडनं तेल घेतलं तर खबरदार, अशी अमेरिकेने आपल्याला धमकी दिली आहे. अर्थात ती आपण धमकी ऐकत नाही.
मनमोहन सिंगांनी पण ती ऐकली नव्हती. त्यांनी इराणबरोबर असाच अग्रीमेंट करून एक तेल त्यांच्याबरोबर नकळत घेतलं होतं. पण मनमोहन सिंगांनी इराणबरोबर जे तेल घेतलं ते रुपया आणि इराणचं चलन याच्या एक्सचेंजमध्ये घेतलं होतं. आपण रशियाबरोबर तेच करतोय. पण जेव्हा रशियाकडनं आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात तेल घेऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात रुपयांमध्ये काही तिची किंमत मोजतो, रशिया त्या रुपयाचं फक्त रुबलमध्ये कन्व्हर्जन करू शकतं. रशियाला उद्या इतर देशांबरोबर जर का व्यापार करायचा असेल तर डॉलर्सची गरज पडते. त्या रुबलचं डॉलर्समध्ये धर्मांतरण करणं हे रशियाला शक्य नाही, कारण जगभरात डॉलर हे चलन अमेरिकेचं असल्यामुळे डॉलरची निर्मिती फक्त आणि फक्त अमेरिका करते, हे लक्षात घेऊया आपण. सो रशियाने त्यांच्याकडच्या काही अब्जावधी रुबल्सचं त्यांनी अब्जावधी डॉलर्समध्ये कन्व्हर्जन केलं, ते तितकं पॉसिबल नाही आहे. ते अमेरिकेच्या परवानगीशिवाय होत नाही. मग रशियाकडे पण ते रुपये काय किंवा रुबल पडलेले असतात. त्याच चलनात रशिया इतरांकडनं काही घ्यायला गेला तर त्या देशांना मे बी ते रुबल चालत नसतं, त्यांना डॉलर सोयीचा पडू शकतो. अशी सगळी जी प्रॉब्लेम्स आहेत, मग आपल्याला तेल हवं आहे, आपण त्यांना रुपयात द्यायला तयार आहोत, ते रुपयाचं रुबल कन्व्हर्ट करतील, पण रुबलचा डॉलर कन्व्हर्ट करताना प्रॉब्लेम येतील. ब्रिक्स या देशांनी गेल्या महिन्या दीड महिन्यात आपली करन्सी आणलेली आहे. आता करन्सी म्हणजे ब्रिक्स देशांची करन्सी आहे. 5 देशांनी ही वेगळी करन्सी वापरायची आहे. एक मोठा निर्यातदार देश आहे जो स्वतः मॅन्युफॅक्चरिंग पण करतो, निर्यात करतो, चीन. शस्त्रास्त्रांचा निर्यातदार रशिया स्वतः आहे. त्याच्यानंतर एक मोठा आयात करणारा देश प्लस आजकाल निर्यातही करणारा देश आहे भारत, आणि ब्राझील आहे, आणि साऊथ आफ्रिका आहे. त्यामुळे या सगळ्या सिच्युएशनमध्ये कुठेतरी एक चांगला समन्वय नॉर्थ साऊथ कोऑपरेशनचा राखून कुठेतरी ब्रिक्सच्या चलनामध्येच एकमेकांशी व्यापार करणं, ते डॉलर्सला बाजूला करून, ही खूप मोठी गोष्ट आज या देशाने अंगीकारली आहे. हे पुढचं पाऊल ब्रिक्सचं आहे. पण ब्रिक्सच्या स्थापनेमागची जी भूमिका होती ती डॉक्टर मनमोहन सिंगांची होती. तिचं स्मरण आर्थिकदृष्ट्या घेतलेला एखादा निर्णय जो तुम्हाला आवडलेला आहे बिंग ॲडव्होकेट म्हणून, तर अशा पद्धतीचं काही आहे का तुमच्याकडे उदाहरण? 2013चा कंपनी कायदा म्हणजे बाहेरच्या लोकांना बोलवायचं आपल्याकडे आणि त्यांना इन्व्हेस्टमेंट करायला लावायची. पण त्यावेळेला कायदे मात्र आपले असे जटिल ठेवून द्यायचे की त्यांना इन्व्हेस्टमेंट करणं मुश्किल व्हावं. अशी कुठेतरी आपल्याकडे कल्चर डेव्हलप व्हायला लागलं होतं. तर त्याला मनमोहन सिंगांनी आळा घातला. 2013 साली कंपनी ॲक्ट आला. कंपनी ॲक्टचे सर्वात महत्त्वाचं स्थान हे होतं की ह्या कंपनी ॲक्टच्या अंडर कोणत्याही प्रकारे तुम्हाला कंपनी एक तर फॉर्म करता येणार होती, पण जटिल कायदे जे होते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात वारंवार कायदे होते, ते कायदे जवळपास 30% कमी करून दाखवले. म्हणजे 650च्या आसपास कायदे कंपनी लॉमध्ये होते, ते 450च्या आसपास कुठेतरी नवीन कंपनी लॉमध्ये आले. एक दुसरं, कंपनी लॉच्या अंडर एक नवीन प्रोव्हिजन अशी आली की 1% कंपनी जी आहे ती फॉर्म करता येऊ शकते. 1% कंपनी म्हणजे तोपर्यंत 2 किंवा 3 किंवा काही लोकांनी कंपनी फॉर्म करायची असं कायदा होता. आता एक 1% कंपनी फक्त पुढे एक नॉमिनी ठेवावा लागतो, ती फॉर्म करता येऊ शकते. त्याच्यानंतर पुढे असं झालं की तोपर्यंत भागधारक किती, तर जुन्या कंपनी कायद्याप्रमाणे भागधारक जवळपास 50पर्यंत अलाउड होते, तर नवीन कंपनीमध्ये भागधारक 200पर्यंत सहज जायला लागले. ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये कंपनी सुरू करणं, उद्योग सुरू करणं एक सुलभपणे व्हायला लागलं, कारण त्या अभिमुख असणारे कायदे आले. आणि त्याचप्रमाणे आपण असं धरून चालू की ह्या सगळ्यामुळे एक वातावरण उत्साहाचं तयार झालं. त्याच वेळेला मनमोहन सिंगांचं एक मोठं कार्य म्हणजे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमुळे ग्लोबल मंदीची चांगली जाण होती. आपण नीट धरून चालू की मनमोहन सिंगांवरती असं म्हटलं जातं की भारतामध्ये त्यांच्यावर प्रेशरच होती, कारण ती प्रेशर ते सांगायचे की ही अलायन्स गव्हर्नमेंटची प्रेशर्स फार वेगळी असतात. आत्ता तो विषय नाही आपला. पण तरीही ज्या वेळेला मनमोहन सिंग परदेश दौऱ्यांमध्ये जायचे आणि त्यावेळेला ते लोकांशी ते एक कम्युनिकेशन करायचे, लोकांमध्ये वावरायचे, त्यावेळेला असं आपण धरून चालू की मनमोहन सिंगांना त्याच्यात खूप आनंद मिळायचा आणि ते रमायचे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, कारण तिथे त्यांना करण्यासारखं खूप जास्त काही असायचं, त्यांचा मानही होता. त्यामुळे मला जर का तुम्ही विचारलं की अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांचे आवडलेले निर्णय मला कोणते पंतप्रधान असताना, तो एक ब्रिक्सचा एक मी तुम्हाला सांगू शकतो ज्याचं त्यांनी पोटेन्शियल ओळखलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी कंपनी लॉ जो 2013चा आणला, ते माझ्या दृष्टीने क्रमांक 2 आणि 1 असे निर्णय सांगता येऊ शकतात. देशाचे एकमेव पंतप्रधान ज्यांचा भारतीय जे चलन आहे किंवा नोटा जे आहेत त्याच्यावरती सही करण्याचा अधिकार असणार, म्हणजे मनमोहन सिंग हे सुरुवातीला भारतीय
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि त्याच्या सहीने त्या नोटा येत होत्या. तर असा एक महान नेता आज वयाच्या 92व्या वर्षी या जगातून गेलेले आहेत आणि त्यांच्या विद्वत्तेची आठवण ही सातत्याने भारताला येत राहील. या महान नेत्याला तमाम भारतीयांच्या वतीने आणि इन्फॉर्मेटिव्ह चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.